सोबत आमदार रोहित पवार आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। संपूर्ण देशाचं खरं तर महाराष्ट्राच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं। अखेर तो निकाल समोर येतोय। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळतंय। महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये जर पाहायला गेलं तर इंडिया आघाडी देखील मजबूत असलेली पाहायला मिळते। नाही, नक्कीच तुम्ही जर बघितली तर इंडिया आघाडी खूप मजबूतीने आपल्या सगळ्यांना बघायला मिळते। भारतामध्ये आकडा जर भाजपचा बघितला 240च्या पुढे स्वबळावर तिथं जाऊ शकलेले नाहीत आणि एनडीए बरोबर कदाचित ते गव्हर्नमेंट फॉर्म करतील नाही करतील हे पुढच्या 48 तासामध्ये आपल्याला बघायला मिळेल। पण अनेक असे काही पक्ष होते, जसं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल, उत्तर प्रदेशमध्ये सपा असेल, काही ठिकाणी काँग्रेस असेल, तिथं खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघता आम्हाला नक्कीच विश्वास आहे पुढच्या 48 तासामध्ये खूप काही घडू शकतं आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सर्व नेते मिळून काय ते वेगळं करू शकतात असं नागरिक म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं। पण महत्त्वाचं काय की विधानसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल आपल्या सगळ्यांना होताना बघायला मिळेल आणि महाविकास आघाडी 200पेक्षा जास्त आमदार निवडून आणून महाराष्ट्रात सत्तेत नक्कीच येईल असा विश्वास वाटतो। महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शाह असतील, भाजपचे वरिष्ठ नेते असतील, इतर राज्यातले मुख्यमंत्री असतील, त्यांच्या सभा झाल्या होत्या, परंतु त्याला कुठेतरी यश नाही आलेलं। महाविकास आघाडीलाच मोठं यश आलं। तेवढंच स्वइच्छेने लोक जेव्हा सभेला येतात ते जास्त महत्त्वाचं असतं। 700-800 रुपये देऊन तुम्ही सभेला जर लोक आणत असाल ते काय लोकांना पटत नसतं, हे आपल्याला कुठेतरी बघायला मिळालं। अजून 10 दिवस महाराष्ट्रातल्या इलेक्शनचं पुढे गेलं असतं तर कदाचित मोदी साहेबांच्या गल्लीमध्ये सुद्धा सभा आपल्याला बघायला मिळाल्या असते, अशी बीजेपीची परिस्थिती होती। तेव्हाच कुठेतरी एक मनामध्ये आत्मविश्वास आला होता की काहीतरी गडबड आहे आणि भाजपच्या काही जास्त सीट निवडून येणार नाहीत। बारामतीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष होतं, कारण की बारामतीच्या प्रचारादरम्यान जे आहे ते तुम्हाला असं म्हटलं जात होतं की एका जागेसाठी संपूर्ण कुटुंब जे आहे ते मैदानात उतरलं आहे। केवळ सुप्रिया सुळेंचा संपूर्ण कुटुंब प्रचार करत आहे, ती देखील सीट जी आहे ती सुप्रिया सुळे विजयी झाली। एक तर पवार साहेबांनी केलेल्या कामामुळे सुप्रियाताईंचे कष्ट, तिथं असणारे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपलं सीट म्हणजे सुप्रियाताई तिथून निवडून आलेले आहेत। त्याच्याचबरोबर महत्त्वाचं काय की विचाराबरोबर तिथे असणारे मतदार हे राहिले आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली आणि मला तिथं असणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने तिथं असणारं इलेक्शन आम्ही सर्वांनी मिळून लढलं आणि लोकांनी सुप्रियाताईंना खूप मोठ्या मताधिक्याने त्यांनी केलेल्या कामामुळे निवडून दिलेलं आपण सगळे बघू शकतो। प्रश्न, अजितदादांचे काही आमदार असतील किंवा काही नेते असतील, पदाधिकारी असतील, त्यांना तुमचे पुन्हा दरवाजे उघडे आहेत का? कारण की मार्जिन महाविकास आघाडीमध्ये तुमची जास्त आहे, टार्गेट इकॉनॉमी रेट जो आहे तो तुमचा देखील जास्त आहे। याबद्दल मी बोलायला मी फार लहान आहे, फक्त मी एवढंच सांगेल की 18 ते 19 आमदार हे साहेबांच्या आणि आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, अजितदादांच्या गटाचे, आणि 12 आमदार बीजेपीच्या संपर्कात आहेत असं आम्हाला कळतं। 18 पैकी किती घ्यायचे हे आमचे नेते तिथे ठरवतील। महत्त्वाचं काय की लोकसभेच्या काळामध्ये जे निष्ठावंत लोक आपल्याबरोबर राहिले त्यांना पहिलं प्राधान्य देणं फार महत्त्वाचं आहे आणि मग जे सत्तेत जाऊन आलेले आहेत त्यांना दुसरं प्राधान्य द्यायला काय हरकत नाही, कार्यकर्ता म्हणून मला तरी वाटतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे त्यामध्ये नक्कीच शरदचंद्र पवार गटाचा मोठा वाटा आहे, परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही असं कायमस्वरूपी राहू। त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने बारामतीमध्ये निकाल लागला, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला तर लोक केवळ पैशाने घेऊन चालत नाही तर मनापासून लोक आलेली पाहिजेत तर ते मतदान करतात। त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने काही नेते जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत, काही नेते अजित पवार गटातले जे आहेत ते भाजपच्या संपर्कात आहेत, त्यांना घ्यायचं की नाही, आमच्या ज्या संपर्कात आहेत त्यांना घ्यायचं की नाही ते पवार साहेब ठरवतील, परंतु जर त्यांना घेतलं तर निष्ठावंतांना पहिला न्याय दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार रोहित पवार यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन रोशनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।